मेहता का उल्टा चश्मा। टपूचे पप्पा या नाश्ता तयार आहे. हो आलो या आलो. भोजनासनावर बसा. भोजनासन? भोजन करायला ज्या आसनावर बसणार त्याला भोजनासनच म्हणणार ना. पण हे जेवण कुठे आहे? हा तर नाश्ता आहे. अरे बाबा मग तू भोजनासनचं नाश्तासन कर. चल ना बस ना आता पटापट नाश्ता करून दुकानात जा ना. हो आजोबा बाय. आजोबा बाय. आई बाय. बाळा ऑल बेस्ट. बाय पप्पा मी कॉलेजला जातोय. अरे रे बाळा थांब थांब. काल कॉलेजचा पहिला दिवस कसा होता बोल. काहीतरी सांगशील की नाही आम्हाला? पप्पा काल तुम्ही उशिराने आलात म्हणून राहिलं पण आई आणि आजोबांना सगळं सांगितलंय. दया तू मला काही सांगितलं नाही? टपूचे पप्पा हे बघा, हा चहा आणि खाकरा तुम्ही स्वतः खाणार तर तुम्हाला कळणार ना किती किती चविष्ट आहेत. आता मी ते खाणार आणि मग मी तुम्हाला सांगणार, मग तुम्हाला कसं कळणार? करेक्ट. अगदी तसंच टपूच्या गोष्टी टपूच्या तोंडून ऐकायला तरच खरी मज्जा येईल. म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. पप्पा काल कॉलेजला खरंच धमाल आली. अच्छा. काल खूप सारे नवीन मित्र झाले आणि शिक्षक सुद्धा खूप छान आहे. ओहो. आणि तुम्हाला माहितीये काल आमची कॉलेजमध्ये रॅगिंग सुद्धा झाली. काय? हो म्हणूनच मी आणि तुझी आई काल तुझ्या सोबत यायला मागत होतो. तू कंप्लेंट केली की नाही प्राचार्यांना? हो पण ऐका तरी, टपूने त्यांना असा धडा शिकवला की ते सगळे टपूचे मित्र झाले. येस. आपला मुलगा इतका हुशार आहे ना, अगदी आपल्या सुंदर मामासारखा आहे. आणि पप्पा त्या मुलांनी आता प्रॉमिस केलंय की आता ते कोणाची रॅगिंग करणार नाहीयेत. ऐकलंस जेठ्या? टपोडा माझी पूर्ण खात्री आहे तू गडा परिवाराचं नाव नक्की उज्ज्वल करणार. पण बाळा हे कॉलेज आहे, शाळा नाहीये. हं? जास्त मस्ती नाही करायची. भिडे सारखे कॉलेजचे प्रोफेसर घरी नाही आले पाहिजे तुझी तक्रार घेऊन. नाही नाही पप्पा. नाही येणार. तू टप्पू आहेस? हो नाही, मग मी त्याच्याशी बोलतोय, त्याला उत्तर देऊ देत ना. सारखी सारखी तू का मध्ये बोलते आहेस? कारण मी टपूची आई आहे आणि आई आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे ओळखते. आणि हो जेठ्या टपू आता मोठा झालाय. तू त्याला लहान मुलासारखा ओरडू नकोस. तू त्याचा मित्र बनून त्याच्याशी बोलत. जसं तुम्ही सांगाल तसं बापूजी. कसं काय मित्रा? सुपर कूल पप्पा. आजपासून आपण फ्रेंड्स. असं करा. 1 2 3 4 5. आता आई तू सुद्धा. हा, ठीक आहे, अरे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. तुम्ही सुद्धा. बाबा बापूजींना राहू दे. अरे काय राहू दे काय? मी का नाही? हा बापूजी का नाही? मी सुद्धा खेळणार. 1 2 3 4 हळू हळू हळू. 5 6. वा, वा, बापूजी बोललेच पाहिजे की तुम्ही जगासोबत चालता. अगं सुनबाई मी जगासोबत नाही, मी तर माझ्या नातवासोबत चालतोय. चला चला आता मी निघतो, नाहीतर कॉलेजला जायला मला उशीर होईल. मला एकही लेक्चर मिस नाही करायचं. ओके बाय 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 बाय. अरे बाळा, तुझ्या कॉलेजची बॅग कुठे आहे? तिथे रूम मध्ये मी घेऊन जातो. ओके बाय बाय. हा हा तुझा मुलगा? टप्पू किती समजूतदार झालाय ना बापूजी. वेळेचं भान ठेवायला लागला आहे. पण तुला वेळेची किंमत कुठे कळतीये? कधीपासून बसलाच आहेस? दुकानात नाही जायचं? हा, नाही नाही जायचंय बापूजी. चला, टपूचं ऍडमिशन झालं. किती शांत वाटतंय ना. खरंच खूप शांती वाटते दया. सर्वांना काळजी होती. सर्व विचारायचे केव्हा होणार ऍडमिशन, केव्हा होणार ऍडमिशन. ऍडमिशन झालं. टप्पू कॉलेजला जायला लागला. एक प्रकरण संपलं. आता तुम्ही निवांत झोपू शकता. मग दुकानात कोण? तू जाणार? म्हणजे जर का तुम्ही जेवण बनवाल तर मी दुकानात जायला तयार आहे. चॉकलेट? अरे सॉरी. अरे चल. हा, जेवणावरून आठवलं. आज तुमच्यासाठी टिफिन मध्ये काय पाठवू? एक काम कर, आज ना मटर पनीर आणि पराठा पाठव बरं. चल. नाही नाही, ते बापूजींना ते आवडत नाही. काय? मटर पनीर आवडत नाही त्यांना. अच्छा, तर वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि कढी पाठव. ठीक आहे? नाही नाही नाही, ते काय की घरात दही नाहीये आणि बाजरी दळायची आहे अजून.
मग पालक पनीर पाठवून दे. ठीक आहे, चल. नाही ते सुद्धा नाही बनू शकणार. का? बापूजींना आवडत नाही. बापूजींना पालक तर आवडतं. बापूजींना पालक सुद्धा आवडतं आणि मटर सुद्धा आवडतं, पण पनीर आवडत नाही. मग मटर आणि पालकची भाजी बनव. घरात पालक नाही आहे. हो मग ठीक आहे, घरात जी भाजी आहे ती बनवून दे. नाही असं नाही, मला तुमच्या आवडीची भाजी बनवायची आहे. एक काम करू, भरलेली भेंडी बनव. तुम्हाला खूप आवडते ना? घरात भेंडी आहे. हा, बापूजींना आवडते. हा. बापूजींना सगळंच आवडतं. ते कधीच कंप्लेंट नाही करत. त्यांना जे काही वाढाल ना ते प्रेमाने खातात. अरे आता तर तू बोलत होतीस की बापूजींना हे आवडत नाही, बापूजींना ते आवडत नाही. आता म्हणते की त्यांना सगळं आवडतं. अरे बापूजींना सगळ्याच भाज्या आवडतात, पण पनीर आवडत नाही. पनीरची प्रॉब्लेम आहे आणि पनीर ही भाजी नाहीये ना. ठीक आहे बाबा, भरलेली भेंडी बनव. ठीक आहे, चला. हा. अरे टपूचे पप्पा ऐका, आता मी काय काय आहे? म्हणते. अहो ऐका, मी काय म्हणते, ते बागाभाऊ आणि बावरीच्या प्रेमाची गाडी कशी चालली आहे? ते दोघे लग्न कधी करणार आहेत? अरे बाबा तू शांत बस ना. त्यांचा लग्नाचा विषय कुठे काढतेस तू आता? तसंही बाघाचं कामात लक्ष नसतं. त्यात लग्न झालं तर काही माहित काय होणार. अरे टपूचे पप्पा, जसं एक वनस्पती झाड बनतं, तसंच बागाभाऊ आणि बावरीच्या प्रेमाचं वनस्पती लग्नाचं झाड बनलं पाहिजे ना. अरे ओ माळी, आता हे वनस्पती झाड बाजूला ठेव. मला दुकानाला जाऊ दे. जर का बापूजी आले तर मला परत ओरडतील. चल चल, जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. माळीचं फुल बाई. मी टपूच्या पप्पांना तर सांगितलं की घरात भेंडी आहे, पण घरात भेंडी तर नाही आहे. आता भाजीवाली नाही आली आहे. भाजीवाली आली की फटकन भाजी विकत घेते आणि आज तर भरलेल्या भेंडीची अशी भाजी बनवते की टपूचे पप्पा खुशम खुश होतील. घ्या वहिनी, एकदम ताजी भाजी आहे. अच्छा सुनीता, ही एकदम ताजी आहे याची काय गॅरंटी आहे? गॅरंटी आहे ना वहिनी. बघा किती हिरवा रंग आहे, जराही नाही बदललाय. अच्छा, मग हे गाजर तर हिरव्या रंगाचं नाहीये, लाल रंगाचं आहे, तर मग हे ताजं नाहीये? नाहीतर काय, हे बघ, हे टोमॅटो हे सुद्धा लाल रंगाचे आहेत आणि हे वांगी तर जांभळ्या रंगाची आहेत. मग हे ताजे नाहीयेत? काय वहिनी, तुम्ही तर सगळे मिळून मला कन्फ्युज करायला लागलात. तुम्हाला हवं ते घ्या, आता मी अजिबात काय बोलणार नाही. सुनीता, मला हे 6 किलो मटार आणि 5 किलो टोमॅटो सुद्धा पाहिजे, ठीक आहे? आणि मला भेंडी दे. टपूच्या पप्पांना आज भेंडीची भाजी खाण्याची खूप इच्छा आहे. वहिनी, भेंडी इतकीच उरली आहे. आणि त्यात काय, ती तर खूप झाली. आण. हॅलो. ओहो, वेलकम लोणचा पापडची राणी. तसा आज तुम्हाला उशीर का झाला? हो, थोडं काम होतं. सुनीता, जरा ती भेंडी दे ना. भेंडी? हो, आज ह्यांची आणि सोनूची खूप इच्छा आहे मसाला भेंडी खायची, तर म्हटलं बनवावं. दे जरा अर्धा किलो. पण वहिनी, भेंडी तर संपली. अय्या, संपली म्हणजे? जेवढी भेंडी उरली होती ती दया वहिनीने विकत घेतली. ओह, सगळी घेतली? अरे बाबा, सगळी म्हणजे भिडे बेन अगोदरपासूनच कमी होती आणि टपूच्या पप्पांना आज भेंडीची भाजी खायची खूप इच्छा आहे, तर म्हणून मी घेतली. अच्छा, काही हरकत नाही दया वहिनी. मी मार्केटमध्ये जाते आणि भेंडी घेऊन येते. माधवी वहिनी, तुम्ही काम करा ना, भेंडीच्या जागी कारली घ्या. मसाला कारली बनवा, खूप छान बनतात. नाही ना अंजली वहिनी, एकदा ह्यांच्या डोक्यात आलं ना की भेंडी मसाला खायचंय म्हणजे भेंडी मसालाच खायचंय. असू देत, मी मार्केटमध्ये जाते, मिळेल मला. अरे भिडे बेन, तुम्हाला बाहेर जायची गरज नाहीये. तुम्ही हीच भेंडी घ्या ना. मी टपूच्या पप्पांना दुसरी भाजी बनवून देईन. नाही नाही दया वहिनी, जेठा भाऊना खायची आहे ना भेंडीची भाजी, मग तुम्ही घेऊन जा ना. अरे भिडे बेन, सोनू आणि भिडी भाऊंची इच्छा सुद्धा आहे ना भेंडीची भाजी खायची, मग तुम्ही घेऊन जा ना. मी टपूच्या पप्पांना दुसरी भाजी बनवून पाठवते. ती नाही म्हणलं. घ्या घ्या, तुम्ही घेऊन. नाही नाही दया वहिनी, तुम्हीच घ्या. अरे तुम्ही घेऊन जा. दया वहिनी, तुम्ही घेऊन जा. भिडे बेन, प्लीज तुम्ही घेऊन जा. अरे नाही नाही, तुम्ही घेऊन जा आता. बघा, तुम्ही भेंडी नाही घेतली तर मी सुद्धा भेंडी नाही घेणार. तर ठीक आहे, तुम्ही नाही घेणार तर मी पण नाही घेणार. अरे देवा, वहिनी तुम्ही हे काय करताय? तुमच्या या गडबडीत माझं नुकसान होतंय. कोणीतरी घ्या ना. किती छान आहे. घेणारचं भांडण नाहीये, तर नाही घेणार याचं भांडण आहे. याला म्हणतात बलिदान. हे काम करा, तुम्ही दोघे ना अर्धी अर्धी घ्या. हो. अरे अंजली वहिनी, तुम्ही काय बोलताय? आम्ही भेंडी अर्धी तोडून कशी काय घेऊन जाऊ शकतो?
दया वहिनी तोडून नाही, अर्धी म्हणजे तुम्ही दोघी पाव पाव किलो घ्या ना, आणि त्यासोबत दुसरी एक भाजी बनवा. वेगळेपणा पण होईल आणि दोघांचं काम सुद्धा. अरे वा 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 अंजली वहिनी वा, खूप मस्त आयडिया दिली हा. चला तसंच करूया. हा हे चांगलंय. हा सुनीता अर्धी अर्धी कर. कमाल आहे. मी दुसऱ्या सोसायटी मध्ये जाते ना, तिथल्या लेडीज फक्त एकमेकांशी भांडतच असतात, एक दुसऱ्यावर किती जळत असतात. पण तुमच्या इथे तर मात्र सगळे एकमेकांवर प्रेम करत असतात. खरं सांगू का वहिनी, तुमची गोकुळधाम सोसायटी आहे ना, एकदम वेगळीच आहे. इथे पैशाच्या व्यतिरिक्त पण बरंच काही मिळतं. खूप मस्त ना सुनीता. मग म्हणून आज तू पैसे नको घेऊ. अरे मी तर मस्करी करत होते.